प्रधानी यांचा राजीनामा घेऊन मोदींनी स्वतःची खुर्ची वाजवली। मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधानांवर निशाणा, तर लाठीचार्ज बाबत अमित शहा गप्प का? मोदींनी शहांचा राजीनामा घ्यावा, खरगे आक्रमक। लोकसभेनंतर आता राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक सादर मंजूर करण्यात आलं। एनटीएचा प्रस्ताव 33 वर्ष जुना। मोदी सरकारने हे अपूर्ण काम पूर्ण केलं। या विधेयकामुळे तरुणांचं भविष्य सुरक्षित राहील, जितेंद्र सिंह यांची हमी। तर नवीन विधेयक अर्धवट, फक्त आकडेवारी बदललेली। विधेयकात पेपर लीक थांबवण्याची कुठलीही तरतूद नाही, मल्लिकार्जुन खरगे यांची टीका। एवढा मोठा लाठीचार्ज होतोय, गृहमंत्री कुठे आहेत? पंतप्रधान आणि गृहमंत्री यावर काही बोलत नाहीत। मी एक फिल्म बनवणार, लापता गृहमंत्री। संजय राऊतांचा राज्यसभेतील भाषणातून अमित शहांवर निशाणा। भाजपकडून मला अनेक ऑफर, कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजित दिपकेंचा मोठा दावा। आंदोलन मागे घेण्यासाठी आईवडिलांना धमक्या दिल्याचाही गंभीर आरोप। अभिजित दिपकेंचा दावा भाजपने फेटाळला। भाजपकडून कुणीही दिपकेंना ऑफर दिल्या नाही। दिपकेंचं विधान खोटं, एखादं यश डोक्यात जाता कामा नये, केशव उपाध्येंचा दिपकेंना टोला। कॉकरोच जनता पार्टी जर बाहेरून चालत असेल तर अमित शहा चाणक्य कसले? हे गृह खात्याचं अपयश, उपरोधिक सवाल विचारत अभिजित दिपकेंचं टीकास्त्र। आंदोलक विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर गंभीर, आदेश असोत वा नसोत या दडपशाहीला थेट गृहमंत्री जबाबदार। अमित शहांनी राजीनामा द्यावा, संजय राऊत आक्रमक। जेनझीनं भारताला बदनाम केलं, जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनाचा रामदेव बाबांकडून निषेध। देश रस्त्यावरून चालत नसून तो संसद आणि संविधानानं चालतो, असं वक्तव्य। पतंजली उत्पादनाकडे रामदेव बाबांनी लक्ष द्यावं। संस्कृती आणि देश जेनझी बऱ्या प्रमाणात सांभाळून घेऊ शकते, अभिजित दिपकेंचं रामदेव बाबांना प्रत्युत्तर। तर राजकीय टॉप 9 घडामोडी। नीट पुनर्परीक्षेच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या 4ही याचिका फेटाळल्या। मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचा निर्णय। याचिकांमधील दावे बिनबुडाचे असल्याचं म्हणत प्रत्येक याचिकाकर्त्याला ठोठावला 5,000 रुपयांचा दंड। जंतर मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई नाही, मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांना दिलासा नाही। दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं दिल्ली सरकार पालन करणार। पॅलेट गन वापराविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी। रॅफच्या दारुगोळ्याची नोंद जपून ठेवा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश। पॅलेटच्या कथित अतिवापराच्या पार्श्वभूमीवर नियमावली ठरवण्याची मागणी करा, सरन्यायाधीशांचा सल्ला। भाजप पदाधिकारी विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। क्लिपमध्ये खडसे कुटुंबाबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका। व्हायरल ऑडिओनंतर चौधरींचा राजीनामा, भाजपमध्ये खळबळ। विजय चौधरींसारख्या लोकांमुळे भाजपची प्रतिमा मलिन, गिरीश महाजनांनी थांबायला पाहिजे होतं। TV9 मराठीशी बोलताना एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। बोगस डिग्री प्रकरणामध्ये पुणे विद्यापीठाचा कर्मचारी निलंबित, विद्यार्थ्याकडून 70,000 रुपये घेतल्याचा आरोप। महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्री विकत मिळते, आता तरी झोपेतून उठा। शिक्षण मंत्र्यांवरती आता उच्च शिक्षण मंत्र्यांवरती रोहित पवारांची टीका। शिवसेना पक्ष चिन्हाबाबत पुढील सुनावणी 4 ऑगस्टला होणार। कपिल सिब्बल यांच्याकडून फक्त आमदार अपात्रता प्रकरणावरती युक्तिवाद। आमचं म्हणणं आधीच ऐकलं असतं तर शिंदेंचं सरकार कधीच आलं नसतं। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा कोर्टात युक्तिवाद। बीएमसी अभियंत्याला मारहाण प्रकरणी अनिल परबांची निर्दोष मुक्तता। सदानंद परब यांच्यासह इतर सर्व आरोपी निर्दोष, सत्र न्यायालयाचा दिलासा। जून 2023 मध्ये वांद्रे पूर्वेतील ठाकरेंची शाखा पडल्यावरून अभियंत्याला मारहाण झाली होती। उल्हासनगरमधील नगरसेवकाचा गुवाहाटी दौरा, वादाच्या भोवऱ्यात। दौऱ्यामध्ये 65 लाखांचा खर्च, नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलाचाही प्रवास। अभ्यास दौरा होतो की पर्यटन? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा आरोप।